आपल्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक अफलातून खेळी आणि 41 धाबींची नेत्रदीपक खेळी ज्या खेळाडूची पाहायला मिळाली. अर्थात आनंद ढवळे ठरतोय दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आनंदला या ठिकाणी सन्मानित करतोय. आकर्षक असं मेडल आणि त्याचबरोबर मानाची ट्रॉफी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो. अभिनंदन आनंद आणि त्याचप्रमाणे सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 मॅन आलेत का? थँक्यू. कोण आहे? मच्छीमोडक नॉन स्ट्राईकच्या दिशेने आहे. स्ट्राईकला प्रकाश पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सार्थक आंबेकर. मॅच सुरू होईल आणि जशी मॅच सुरू होईल आवाजात बदल, समालोचनाची बातच न्यारी आणि यानंतर ऐकूया आदरणीय सुरज सर यांच्या जुबानी. या सर, थँक्यू सो मच. थँक्यू निकेत सर. आनंदजी ढवळे यांच्याकडून सार्थकच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सह्याद्रीच्या रागांवरती मुघलांच्या नजरा बोट छाटिली तयांची, त्या शुभराजांना प्रथमतः माझा मुजरा. महाराजांना प्रथमतः नतमस्तक होतो. पुनश एकदा वडकी सुपर लीग मध्ये इथे सुस्वागत. आंबा समोर फटका खेळाय शेरन षटकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय मोठा फटका खरं तर मैदानाच्या आतमधून आलाय. लागोपाठ जर 3 षटकार आले तर सन्माननीय अमोलजी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू पात्र मित्रांनो डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर अगदी सिक्सर आणि इथे डॉट बॉल. त्यानंतरचा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाब्यांचा कॉल येतोय. मुख्य पंचांचा व्हाईट बॉल आलाय. त्याचबरोबर इथे आक्रमण चढवलाय. चेंडू लॅद होतोय सीमारेषेच्या पलीकडे स्टँड अँड रिव्हर. बरोबर सलग 3 षटकार अगदी सन्माननीय अमोलजी रामनजी मोडक यांच्या माध्यमातून जर फटके खेळले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथे इट इज अ नो बॉल. नो बॉल वरती धावांची चोरी सुरू आहे आणि इथे काय पाहायला मिळेल? फंबल झाले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि ते चौकार प्लस नो बॉल. नो बॉल प्लस चौकार मिळतील 5 धावांचा बोनस आणि बोनसच्या मदतीने धावफलक बदलतंय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रकाश आणि महेश मोडक खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. कोलबट टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय इथे सिंगल आहे ती मिळाली आहे. त्याचबरोबर दुहेरीचा प्रयत्न खरं तर केला जात होता आणि इथे मिळते ती सिंगल. सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 20 चा आकडा आहे. पहिल्या षटकातला अंतिमचा चेंडू या ठिकाणी उरलाय. स्ट्राईक वरती महेश मोडक. बक्षिसांचा पाऊस पडलाय. पॉईंटच्या दिशेने खरं तर चेंडूला खेळून काढलंय. त्याचबरोबर फेकी इथे देखील मिळेल. सिंगल आहे ती होतीये पूर्ण. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पहिल्याचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. वडकी किंग्सची धावसंख्या अगदी 21 या आकड्यावरती खरं तर धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. सलग 3 षटकारांसाठी अगदी पारितोषिक आहे. सन्माननीय अमोलजी रामन मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज.
यस, आपण अगदी पाहतोय 8 नंबरचे बॅनर्स अगदी डीप पॉइंटला देखील आहे, समोर लॉंगॉनला देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला देखील 8 नंबरचे जे आकडे आहेत तिथे जर चेंडू आपला जाऊन जो पडला तर तिथे तुम्हाला तब्बल 8 धावा मिळणार आहेत मित्रांनो, ते देखील महत्वाचं आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा साहेब वैभव गोलंदाजी मार्क वरती आहेत. महेश इथे अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे सिंगल आहे ती मिळतीये याही चेंडूवरती, सिंगल मिळेल. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावरती आहेत. एक प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये बनवायला हवंय, प्लॅनिंग बनवून आज मात्र दाई संघ अगदी स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. वडकी सुपर लीगचा थरार 2025 अगदी खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. यस, इथे अवांतर धाब्यांचा कॉल येतोय, वाईट बॉल. यस, इथे डेड बॉल खरं तर पाहायला मिळतोय. वडकी गावचा बुलंद आवाज या ठिकाणी संतोष भाऊ साबळे यांच्याकडून खरं तर कॉमेंटेटर साठी 500 रुपयाचं खरं तर कॅश प्राइज पाठवले, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर इथे आक्रमण चढवलाय, सिंगल आहे पूर्ण. इथे दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मिळतील ती 2 धावा, 2 मिळतील. 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 25 रन्स ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. त्याचबरोबर इथे अगदी डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे अगदी चेंडू आपण खरं तर पाहतोय वारंवार पंचांकडे जात इथे मागितली जाते. हाही चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अगदी डॉट बॉल आलाय. चेंडू मात्र वाचवले गेले. धावा अगदी पहिल्या षटकामध्ये भरपूर खर्च झाल्या होत्या, त्याचा कमबॅक मात्र जोरदार आज वैभवच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनपर्यंत विकेटचा शोध खरं तर सातत्याने सुरू आहे. प्रकाश, त्याचबरोबर महेश मोडक अगदी लपपूल टॉस मैदानाच्या आतमध्ये चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक पुरुष एकदा सिंगलच्या मदतीने दुहेरीचा कॉल आणि याही चेंडूवरती मिळतील 2, तर इथे पूर्ण होत आहेत. 2 मिळतील मित्रांनो. 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 27 रन ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 0 विकेट, अजूनपर्यंत विकेट आलेली नाहीये. धावांना जकडून ठेवण्याचा प्रयत्न होता, जरी माझ्या फटक्यांना झाला असेल उशीर तरी माझे फटके पद्धतशीर. ठोकला षटकार. यस, थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, मनापासून धन्यवाद. आणि मॅजिक ओव्हर खरं तर इथे स्टार्ट होते आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणव मोडक करून खरं तर हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा बनतील का? 16 धावा इथे बनवाव्याच लागतील. महेश मोडक त्याचबरोबर प्रकाश खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे आणि षटक देखील मित्रांनो महत्वपूर्ण असेल. अगदी आपण पाहतोय 3ऱ्या षटकामध्ये खरं तर पोहोचलोय. 16 धावा इथं बनवणं खरं तर गरजेचं असेल. आपण पाहतोय अगदी प्रणव मोडक खरं तर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅजिक षटकासाठी खरं तर आपल्याला पाहायला मिळतील 33 धावा धावफलकावरती आहे. षटक मित्रांनो महत्वाचं आहे. चला टीम, वेळ वाचवा, मॅच आता ऑन करायची आहे. अगदी आपण पाहतोय पॉवर प्ले खरं तर इथे बनला जाईल. 2 क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती अगदी इथे गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. प्रणव मोडक पाहायला मिळत आहेत. बाजी षटकाली होती या सुरुवात. मैदानाच्या आतमधून पहिला चेंडू खरं तर आलाय आणि पाहायला मिळतो तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे खरं तर पाहायला मिळतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर 2ऱ्या चेंडूवरती हवाई तडाखा, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर, 6 रन. यस, थँक्यू डीजे. यस, थँक्यू डीजे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार इथे आलाय महेश. ओ, बॅक टू बॅक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जात होता. यस, इट इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा खरं तर या ठिकाणी केला जातोय आणि फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. खुल्या फटकेबाजीसाठी पुन्हा एकदा महेश मोडक. मॅजिक षटक थांबले होते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू आहे आणि इथे मिळते ती सिंगल.
सिंगल मिळेल या चेंडूवरती. धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 41 रन ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत, पण या षटकामध्ये 16 धावा बनवणं आपल्याला गरजेचं आहे. जर बनल्या नाही तर त्याच्या पुन्हा एकदा हाफ जे आहेत तर धावा बनतील. अजून 3 चेंडू मित्रांनो बाकी आहेत. 3 चेंडू या षटकातले खरं तर उरलेत. आतापर्यंत या षटकामध्ये धावा बनल्यात. आठ धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. त्यानंतरचा खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल जी आहे इथे मिळते. पंचांकडे वारंवार खरं तर प्रयत्न, दात मागण्याचा प्रयत्न, इथे अपील केली जाते. लेग बाईज आणि बाईजच्या धावा खरं तर नाहीयेत. अगदी डॉट बॉल. दोन चेंडू खरं तर उरले. 2 चेंडू मध्ये अजून 8 बनवायचे आहेत. अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमधून. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण अगदी या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आहे ती मिळते. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 42 धावा धावफलकावरती आहेत. मॅच महत्वपूर्ण आहे. मॅच वरती सत्ता कोणाची येते पाहणं गरजेचं आहे. वडकी सुपर लीग 2025 चा संग्राम अगदी आपण पाहतोय. 10 संघांचा संगम आणि त्याचबरोबर स्वप्न आज सगळ्यांनी पाहिली आहेत आणि प्लॅनिंग मात्र सगळ्यांनी आखलंय. चला टीम मॅचला ऑन करायचा आहे. तिसऱ्या षटकातला एक चेंडू इथे उरलाय. मॅच होती ऑन. महेश इथे आडपाटने उंच हवाई तडाखा चेंडू लँड होतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. 13 षटकार. यस 15 धावा. सन्माननीय बाळूजी साबळे यांच्याकडून, भाऊ साबळे यांच्याकडून, सन्माननीय यांच्याकडून खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कॉमेंटेटर यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मनापासून धन्यवाद. फोर्टी 48 रन ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर पुढची इनिंग 7 धावांपासून पुढे चालू होईल. लक्षात घ्या 48 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी आपण अंतिमचं षटक पाहतोय. 4थं आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. रमेश धैवडे यांच्याकडे तर एक मोठी जबाबदारी इथे सोपवली जाते. चला टीम मॅच ऑन करा. आता सामना खरं तर ऑन करायचा. अजून खरं तर मॅचेस बाकी आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे आक्रमण होतोय. लँड होणार आहे. अगदी समोर खेळ आहे. ताकद आणि ताकद चेंडू सीमारेषा पार. ठोकलाय षटकार. 6 रन. यस थँक्यू डीजे. मनापासून धन्यवाद. सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीने 54 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा फुल टॉस वरती होणार आहे लॉस. इथे बॅक टू बॅक लगातारचा सिक्सर. थँक्यू डीजे. थँक्यू. महत्वपूर्ण खरं तर प्रेक्षकांसाठी खरं तर हा कॉल असेल. अगदी उद्याचे झेल टिपतील आणि खरं तर उद्यापासून खरं तर कॅश प्राइज खरं तर राहणार आहे. उद्याच्या दिवसापासून खरं तर आपण चालू करणार आहोत. लक्षात घ्या प्रेक्षकांसाठी खरं तर ती खुश खबर. अगदी डॉट बॉल. त्यानंतर इनसाइड आउट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि
त्याचबरोबर या चेंडूवरती मिळतील त्या दोनच्या मदतीने 62 रन्स ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू बोलाय खोलवा टप्प्याचा समोर खेळलाय इथे मैदानाच्या आतमध्ये. इट इज अ नो बॉल वरती मॅक्सिमम सुपर हिटचा तडाखा. 13 षटकार. 9+6 आत्ताचा येतोय. धावफलक पुन्हा एकदा 7 धावांच्या मदतीने पुढे जाते. अगदी आपण पाहतोय 69 रन ऑन द बोर्ड. आणि प्रकाश तिथे 2 मिनिटं. धन्यवाद प्रकाश. 18 चेंडू 49 आता बनवल्यात. अगदी आपण पाहतोय 2 चेंडू उरलेत. प्रकाश 50 खरं तर पूर्ण करेल की नाही पाहणं गरजेचं आहे. स्पर्धेतली खरं तर पहिली 50 खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. प्रकाश आपण पाहतोय प्रकाश बोरडे अगदी आपण पाहतोय इथे फटका खेळलाय. 50 थांबवली जाते की नाही. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आणि प्रकाश मैदानाच्या आतमधून अगदी पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि 55 धावांची खेळी 50 पूर्ण करतील. त्याला बॅट वरती करायची आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या खेळाडूसाठी. अगदी स्पर्धेतली पहिली 50 खरं तर पाहायला मिळतीये. त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी हिराबनजी बोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय बोडक तरुण मंडळ अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नवनाथजी बोडक यांच्याकडून पण 500 रुपयाचं कॅश प्राइज बॅटरसाठी आहे. टोटल रन्स ऑन द बोर्ड 77 रन ऑन द बोर्ड आहेत. विजयासाठी आता आवश्यकता असेल 78 धावांची खरं तर गरज असेल. 4 षटकांमध्ये मित्रांनो 78 धावांचं कॉलिंग आहे. पहिल्या 7 धावांपासून खरं तर आपण स्कोरिंग चालू करणार आहोत. यानंतर होणारी मॅच यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. अर्थात 4थ्या क्रमांकाची मॅच वडकी सुपर किंग्स वर्सेस वडकी रॉयल्स. बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. त्याचप्रमाणे खास दोनही समालोचकांसाठी वडकीचा बुलंद आवाज संतोष भाऊ साबळे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बोथ कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. आणि नाणेफेक करण्यासाठी आदरणीय अमोलजी हिरामन मोडक त्याचप्रमाणे आदरणीय मोडक नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष नवनाथजी मोडक आपणास हे विनंती असेल आपणही या. आपल्या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक अर्थात टॉस का बॉस आपण यानंतरचा मॅचचा संपन्न करतोय. आदरणीय अमोलजी हिरामन मोडक त्याचप्रमाणे आदरणीय नवनाथजी मोडक साहेबांना विनंती आहे आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच संपन्न करणार आहोत. कॅमेरामन सर जल्दी फोकस करो. वडकी सुपर किंग्स वर्सेस वडकी रॉयल्स अशी मॅच आपल्याला पाहायची आहे. नाणेफेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम काय वेळ घेत आहेत लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टॉस झालाय आणि टॉस का बॉस वडकी रॉयल संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर दुसऱ्या बाजूने वडकी सुपर किंग प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. वडकीचा बुलंद आवाज आदरणीय संतोष भाऊ साबळे यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी सातत्याने पारितोषिक येते. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून
सचिन सोनू मोडक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ही खासियत ह्या वडकीची आहे, हे विसरून चालणार नाहीये. आदरणीय संतोष भाऊ साबळे, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो, मनापासून आभार. खरं तर वडकी गाव पाहिलं तर समालोचक असतील, पंच असतील, सर्वांवरती प्रेम करणारं गाव म्हणून आम्ही सातत्याने पाहतो. आणि वडकीची कोणतीही स्पर्धा असू द्या, एक नेत्रदीपक सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. हा इतिहास आहे. उद्यापासून क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी अमोलदादांच्या माध्यमातून कळवलंय. जे क्रिकेट रसिक मैदानाच्या बाहेर झेल घेतील त्यांसाठी कॅश स्वरूपात प्राइज असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी देखील दिवाळी या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. फक्त प्रेक्षकांसाठी असेल. खेळाडू नाही तर मैदानाच्या आतमध्ये झेल घेतील आणि मैदानाच्या बाहेरही घेतील. त्यामुळे प्लेयरसाठी नाहीये. सचिन सोनू मोडक मैदानाच्या आतमध्ये आलेत. पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि कॉकटेल वायलाचे असणारे ओनर आहेत. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सागरजी मोडक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला होईल सुरुवात. सचिन मोडक ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला रमेश दैवडे, तर गोलंदाज सज्ज होत आहेत तुषार. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. सलग 3 षटकारासाठी अधीक्षी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 आल्यात पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुनश्च एकदा बदलतंय. संघाची धावसंख्या 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. रमेश पुनश्च एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. गोलंदाजच्या माध्यमातून तुषार इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवला. सिंगल येथे. इथे क्षेत्ररक्षक दरी मैदानाच्या आतमध्ये देखील गेली आहे आणि याही चेंडूवरती मिळते ती 2 धावा. रन ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर 2 विकेटसाठी लागोपाठच्या सन्माननीय अधीक्षी मोडक यांच्याकडून 1001 रुपयाचं खरं तर कॅश प्राइज आहे. इथे डेड बॉल. वृत्त चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. 12 धावा. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खरं तर खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. सिंगल आली आहे. त्याचबरोबर इथे चुकी झाली आणि चेंडू सीमारेषा फरार. चौकार 4 रन. त्याचबरोबर याही चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पुनश्च एकदा बनवलाय. सिंगल आहे ती फेकी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुनश्च एकदा बदलते. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि एक चेंडू इथे उरलाय. एक चेंडू खरं तर इथे उरलाय. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे आडवा बॅटने खरं तर मैदानाच्या आतमध्ये फेकी इथे केली गेले. वारंवार बचवले गेलेत आणि या चेंडूवरती इथे सिंगल आहे ती चोरटी पूर्ण होते. सिंगल मिळेल. मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ आहे तो होतोय संपन्न. 18 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण पुनश्च एकदा बदलतंय. 18 चेंडू विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. देखील जर पाहिलं तर प्रति षटका मागे आपल्याला 20 धावा आणणं गरजेचं आहे. मोठमोठे फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळायला हवेत. 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता. सत्ता कोणाची त्या मॅच वरती ते देखील पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातल्या अगदी स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली अगदी आपण पाहतोय तिसरी मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वडकी सुपर लीग 2025 आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी साहिल मोडक खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षकांची धरी. त्यावरून फार शंका. थँक्यू डीजे. सिक्सर षटकाराने खरं तर या षटकाची सुरुवात केली जाते.
त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून खरं तर पाहतोय. चेंडू मात्र डॉट बॉल आला आहे. सचिन मोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिक्सर खेळाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. स्लो बॉल गतीमध्ये परवरताना इथे अगदी चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर शेरन षटकार. थँक्यू डीजे. त्याचबरोबर आनंद ढवळे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं खरं तर कॅश प्राइज आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती सिक्सर, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक मोठा फटका षटकार आलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. अगदी असेच मोठे फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळायला हवेत. प्रयत्न इथून पुढे करायला हवाय. 15 चेंडू विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. साहिल मोडक अगदी आपण पाहतोय दुसरं षटक. सचिन मैदानाच्या आतमधून इनसाइड आउट झाले. तिथे आक्रमण खरं तर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी सिंगलच्या मदतीने 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. अगदी याही चेंडूवरती आक्रमण पुन्हा एकदा बरोबर गॅप बनवलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर धावा देखील मिळतील. सचिन मोडक आतापर्यंत 2 षटकार खेळलेत, अर्थात 2000 रुपयाचं प्राइस आतापर्यंत आहे. संदीप अर्थात मिंटू शेठ मोडक आणि सागरदादा मोडक ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातारच्या दोनही धावा खरं तर मित्रांनो येत आहेत आणि अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. 35 रन ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता आणि मॅजिक षटक खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल तिसरं. आणि सोमनाथ कोलते खरं तर या ठिकाणी आपल्याला मॅजिक षटकाची बळी ठरलेले खरं तर पाहायला मिळतील. सोमनाथ कोलते इथे 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक महत्वपूर्ण आहे. सोमनाथ अगदी 16 धावा खर्च करतील का नाही ते पाहणं गरजेचं आहे. 16 धावा जर रोखल्या तर हाफ धावा इथे टीमला मिळतील आणि 16 धावा जर बनल्या तर 10 अजून बोनस पॉईंट मध्ये खरं तर टीमला धावा मिळतील. धावा बनवणं इथे गरजेचं असेल रमेश आणि त्याचबरोबर सचिन मोडक यांना. चला, टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू करायची आहे. सोमनाथ कोलते खरं तर तिसऱ्या षटकामध्ये बाजिक ओव्हर या ठिकाणी आपण खरं तर पाहणार आहोत. वडकी रॉयल्स टीम आपला मॅजिक बॉलर लवकरात लवकर गळवायचा आहे. वडकी रॉयल्स टीम कॉल असेल आपल्या टीमला. वडकी रॉयल्स टीम आपल्याला कॉल असेल की आपला मॅजिक गोलंदाज जो आहे तो लवकरात लवकर गळवायचा आहे. इथे मैदानाच्या आतमधून आक्रमण इथे केलं जातंय. क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू सीमारेषा फरार. चौकार 4 रन. चौकाराने अगदी केली आहे सुरुवात. यस, थँक्यू डीजे. इथे चौकार मिळेल. 11 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 11 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 16 धावा इथे बनवणं खरं तर गरजेचं आहे. सचिन मोडक अगदी 8 चेंडू मध्ये 21 धावा आतापर्यंत बॅट मधून आलेत. एक चांगली खेळी खरं तर सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता. इथे 16 धावा बनले तर 10 धावा अजून खरं तर बोनस पॉईंट मध्ये मिळतील. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे अगदी गोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चुका झाल्यात आणि इथे अगदी पाहतोय चुकी आहे ती खरं तर होतीये. अभिसर मॅजिक ओर राहुल मोडक का? नाही, ह्यानंतरच्या मॅचचा. अगदी आपण मैदानाच्या आतमधून पोहोचतोय. SCTचा व्हाईट बॉल या ठिकाणी खरं तर आलाय. अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात होता आणि चेंडू मात्र डॉट बॉल आला आहे. 9 चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 37 बनवावे लागतील. जर 16 जर बनल्या नाही तर इथे पुरुष एकदा हाफ धावा आपल्यालाच मिळतील. 9 चेंडू 37 धावांची आवश्यकता. सचिन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती होत आहेत सज्ज. त्यानंतरचा चेंडू 9 चेंडू 37.
मोठे फटके खरं तर खेळायला हवेत, आक्रमण करायला हवंय. ते लोब फुलटॉस, त्यावरती फुलटोल वसूल करणारा फटका खेळलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इट इज अ नो बॉल, नो प्लस सिक्सर आलाय. It's the underground. It's our star remix. Welcome to the jungle. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में 0221 कोणाची स्विफ्ट आहे तिथे एक डंपर आलेला आहे तर ती गाडी पुढे घ्या. 0221 सर तिसऱ्या पंचांकडे अपील आहे का? बिमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. आणि हा देखील षटकार जो खेळ आहे या षटकारासाठी संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि सागरदादा मोडक ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 1000. आतापर्यंत 3 षटकार आलेत, 3000 रुपयाचं कॅश प्राइज. संतोष भाऊ साबळे वडकीचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. अभि सर, अभिषेक शेवाळे सर, राहुल मोडक बरोबर ना? त्यांच्या टीम मधला बॉलर आहे, तुम्ही सिलेक्ट केलाय बरोबर की नाही? वडकी सुपर किंग्स या संघाचे मॅजिक बॉलर आहेत शिवम मोडक. या संघाने सिलेक्ट केलेत. नो प्लस 6, 7 धावा आहेत. आणि त्यानंतर वडकी रॉयल्स राहुल मोडक, त्यांनी राहुल मोडक सिलेक्ट केलेत बरोबर ना? मग अगदी पुरुष एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. सचिन मोडक यांच्या बातमधून क्लासिकल रन षटकार. अगदी आपण पाहतोय. थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. 8 चेंडू बनवायच्या, 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अगदी आपण पाहतोय अजून 2 चेंडू खरं तर षटकातले उरलेत. इथे आक्रमण पुन्हा एकदा होतोय. बॅक टू बॅक लगातारचा सिक्सर, 6 रन षटकार. थँक्यू. आणि ह्या लागोपाठच्या दोनही षटकारांसाठी अर्थात आतापर्यंत 5 षटकार आलेत सचिन यांच्या बॅटमधून. या प्रत्येक षटकारासाठी संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. अर्थात आतापर्यंत 5000 आलेत. आणि या खेळाडूची ख्याती आहे सर्वाधिक पारितोषिक नेणारा हा खेळाडू, हे विसरून चालणार नाहीये. इथे अगदी नो बॉल, त्याचबरोबर दांडी देखील आली होती परंतु नो बॉलचा इशारा मुख्य पंच मैदानाच्या आतमधून करताय. इथे नो बॉल पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा देखील असेल. 61 रन ऑन द बोर्ड, 61 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू आहे. सचिन खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चेंडू जमिनीला समांतर, त्याचबरोबर याही चेंडूवरती मिळते ती वेगवान भन्नाट सिंगल. सिंगल मिळेल आणि आपण पाहतोय समीकरण अगदी 16 धावा ज्या आहेत त्या आल्यात आणि इथे समीकरण बदललंय. 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. बोनस तब्बल 10 धावांचा टीमला मिळाला आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बाजिक षटकामुळे खरं तर 10 धावांचा बोनस या ठिकाणी टीमला मिळतोय. चला टीम मॅच पुन्हा एकदा आपण ऑन करतोय. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या माध्यमातून षटक आपण पाहतोय. महेश अगदी मार्गस्थ करतायत. स्ट्राईक वरती सचिन मोडक. अगदी आतापर्यंत 15 चेंडू 41 बनवल्यात.
त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण इथे देखील केला जातोय. सिंगल झाली आहे पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकी तोपर्यंत मिळतीये आणि याच बरोबर याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 5 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज इथे पाटला उलट्या पावलांनी खरं तर चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी बत्ती लागली जाईल आणि इथे सिंगल मिळतीये. धावची स्वरूपात विकेट. थँक्यू डीजे, मनापासून खूप खूप धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. सार्थक आंबेकर खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पुन्हा एकदा समीकरण जर पाहिलं तर मित्रांनो अगदी आपण पाहतोय 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आज क्रमांक 3 या सिटीचा व्हाईट बॉल इथे आलाय. अव्वांतर धाव. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. त्याचबरोबर या चेंडूवरती मोठा प्रहार तर होतोय. अगदी लँड होत असताना क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल आणि सचिन मोडक 17 चेंडू 44 धावांची खेळी करून खरं तर बॅक टू द पवेलियन. सचिन यांच्यासाठी एकदा खरं तर टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. 17 चेंडू आणि 44 धावांची खेळी करून बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष अगदी पाहायला मिळतील. संतोष चव्हाण आणि समीकरण इक्वेशन 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि संतोष यांच्यासाठी प्राइज आहे आदरणीय अमोल हिरामन मोडक. सगळे चेंडू डॉट गेले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे, पण इथे 2 धावा घेतल्यात आणि त्याचबरोबर 2 मिळवल्यात आणि इथे मॅच खरं तर संपवली आहे. अगदी आपण पाहतोय वडकी टाईट रायडर्स टीमने आजही देखील दिवस क्रमांक 1 मध्ये मॅच क्रमांक 3 आपल्या नावावरती करत नावाचा डंका वडकी सुपर लीग मध्ये दाखवलाय. प्लेअर ऑफ द मॅच यस 18 चेंडू 44 धावांची खेळी ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये केली आहे सचिन मोडक ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा. चला सचिन आपण या. प्रकाश ज्यांनी अर्धशतक पूर्ण केले या मॅच मध्ये स्पर्धेतील अर्धशतक आपण पाहिलं प्रकाश बोराडे. त्यांच्यासाठी आदरणीय अमोल हिरामन मोडक आणि आदरणीय नवनाथजी मोडक या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल तुमच्याच शुभ हस्ते आणि संघमालक आदरणीय नानासाहेब मोडक आपणासही विनंती असेल या तिन्हांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रकाशला आपण वितरित करतोय. प्रकाश चला लवकरात लवकर. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सचिन सोनू मोडक तुमच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच वाट पाहतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चला विनंती असेल स्पीडअप करा थोडंसं. आता जवळपास 12:30 वाजून